रोज दोडक्याची 30-30 भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर अशा पद्धतीची दोडक्याची चटणी नक्की करून बघा. दोडका स्वच्छ धुवून घेतला, त्यानंतर या दोडक्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला या दोडक्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. आता या दोडक्याच्या फोडी करून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये या दोडक्याच्या फोडी घालायच्या आहेत आणि फक्त पल्स मोडवरती ऑन ऑफ करत आपल्याला या जाडसर वाटून घ्यायच्या आहेत. जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये सुद्धा बारीक केलं तरी सुद्धा चालेल. दोडका खाणं शरीरासाठी खूप चांगलं असतं, पण दोडका आवडत नाही. त्यामुळे अशा पद्धतीची जर चटणी आपण घरी केली तर ती सगळ्यांनाच आवडेल आणि दोडका बऱ्याचशा जास्त प्रमाणामध्ये खाल्ला जाईल. तर दोडक्याच्या फोडी मी अशा मिक्सरमध्ये घेतल्या आणि त्या जाडसर वाटून घेतलेल्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला या दोडक्याच्या चटणीसाठी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. या दोडक्याच्या चटणीसाठी एक वाटण करून घेऊया. 4 ते 5 हिरव्या मिरच्या, त्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे. थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे. पाणी न घालता याचं जाडसर वाटण करून घेतलं. आता कढईमध्ये फक्त 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापलं की यामध्ये मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे जिरं. जिरं चांगलं फुललं गेलं की यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण घालून घ्यायचं आहे. मिरची आणि लसणाचा कच्चेपणा घालू द्यायचा. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा चांगला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर हे बघा कांदा चांगला परतला गेलेला आहे. आता यामध्ये घालूया थोडीशी हळद. हळद घालायची आहे आणि त्यानंतर आपण जे वाटून घेतलेलं आहे दोडका तो घालायचा आहे. दोडका घालून चांगलं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. दोडक्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे इथे एक्स्ट्राचं पाणी घालायची अजिबात सुद्धा गरज लागत नाही. तर हे बघा छान असा दोडक्याचा हिरवा रंग आलेला आहे. मस्त असं हे आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे. सगळं छान असं एकत्र करायचं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून याला 2 ते 3 मिनिटाची चांगली वाफ द्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण मध्ये झाकण ठेवून हा दोडका चांगला वाफवून घेतलेला आहे. खूप जास्त वेळ आपल्याला इथे शिजवायला लागत नाही. यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर परत आपल्याला सगळं हे एकत्र करायचं आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट घालून हे फक्त 1 मिनिटभर आता परतायचं आहे आणि सगळ्यात शेवटी असा हा मस्त आपला दोडक्याचा ठेचा तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीची ही दोडक्याची चटणी तुम्ही भाकरी चपाती सोबत खाऊ शकता. खूप छान लागते. गरमागरम सर्व करा.